स्वामींचं हे असं आसन आपण तयार केलेलं आहे. आता फक्त देवाला स्नान द्यायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवतेच. चला तर मग स्नान घालण्यासाठी आपल्याला हे सर्व पाहिजेत आणि ही आमची देवपूजा आहे. दूध, थोडं नॉर्मल पाणी, गरम आणि थंड मिक्स, आणि उटणे आणि तेल, परत अत्तर आणि चंदन, आणि हे पाण्यासाठी. चला मग मी दाखवते तुम्हाला आता. धन्यवाद सर्वांना. व्हिडिओची सुरुवात करणारच होते म्हणून मग ती पालखी दाखवून तुम्हाला व्हिडिओची सुरुवात केली. आमच्या म्हणजे बिल्डिंगच्या बाजूला ना एक स्कूल आहे, तिथून ती पालखी एका ठिकाणी जाणार होती. तर मग गॅलरीमधून दिसली. मग सर्व लेडीज पार्किंगमध्ये गेल्या होत्या बघायला. म्हटलं चला गेलेच होते तर व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि खरंच सांगते, एवढं भक्तिमय वातावरण वाटत होतं, ते खरंच प्रसन्न वाटत होतं त्या वातावरणामध्ये. तर मग नंतर माझी कामं वगैरे आवरले बाकीचे, आणि म्हटलं देवाला स्नान देते. तर मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते की आमच्या यातनं आठवड्यातून 15 दिवसातून किंवा अमावस्या पौर्णिमा असं देवाला स्नान देतात, किंवा एखादा सण वगैरे असल्यामध्येच तेव्हा पण. आणि मग म्हटलं तुम्हाला दाखवते की देवाला स्नान वगैरे आम्ही कसं देतो म्हणून. तर मी भजन म्हणत होते म्हणून मी व्हॉइस ओव्हर दिला होता इथं. तर मी तुम्हाला 2 ओळी म्हणून दाखवते. तुला स्नान घालीते मी चक्रधर राया, चक्रधर राया देवा मालनीच्या तनया, मालनीच्या तनया. तुला स्नान घालीते मी चक्रधर राया. पूर्ण भजन नाही म्हणून दाखवू शकत, कारण की भजन पण मोठं आहे आणि मला देवाला स्नान द्यायलाच 1 तास गेला. म्हटलं एवढं तुमच्यासोबत शेअर केल्यापेक्षा थोडं फास्ट स्पीडमध्ये शेअर करते, म्हणून मी स्पीड वाढवली त्याची. आणि खरंच सांगते, देवाने खूप दिलं आहे, न मागता दिलं. आणि परिस्थिती खूप म्हणजे लॉकडाऊन, माझं लग्न झालं तेव्हा लॉकडाऊन लागलं होतं लग्न झाल्यावरती. पण कधी असं म्हणजे एवढा वाईट टाईम नाही येऊ दिला देवाने. कधी पण म्हणजे कुणी असो का नसो, पण स्वामी चक्रधर स्वामी खरंच सांगते नेहमी पाठीशी उभे असायचे आमच्या. आणि म्हणून पण आज इथपर्यंत आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल ते पण मला नक्की सांगा. आता नवीन सुरुवात आहे, थोड्या चुका होतात आणि होतील पण चुकांमधून नक्की शिकेल मी. ट्राय करून राहिली, काहीतरी करायचं आहे म्हणून. बघू, थोडं अवघड तर वाटतं आहे, पण करून बघायला काय आहे ना, म्हणून करून बघायचं आहे. कारण की आता खूप दिवस झाले एकतर मुलीमुळे बाहेर पडता येत नाही, आणि काहीतरी करायचं आहे हा विषय डोक्यामधून काही जात नाही आहे. हा घरी कशाचीच कमी नाही आहे, पण एक असते का नाही, मला काहीतरी करायचं आहे माझ्यासाठी, माझ्या मुलीसाठी, माझ्या घरासाठी. स्वप्न खूप बघते, पण बघू आता. बाकी चक्रधर स्वामी आहेच पाठीशी. पण खरंच सांगते, खूप मोठे स्वप्न आहेत. कसं काय होईल काय सांगा आता, कारण की यूट्यूबची जर्नी पाहिजे एवढी सोपं पण नाही आहे, जेवढी दिसते लोकांना तेवढी. कारण की प्रत्येकाला आपले व्हिडिओ आवडतीलच असे नाही. आणि असं डोक्यात चालू राहते, कंटिन्यू चालू राहते का असं काय करावं की समोरच्याला आपले व्हिडिओ आवडतील, असं काय दाखवा त्यांना की आपले व्हिडिओ आवडतील.
आणि कोणी कॉन्टॅक्टमध्ये पण नाही ना अशी की नवीन म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे टाकणारे कोणी रिलेटिव्ह आहे किंवा कोणी ओळखीतलं आहे असं पण कोणी नाही की ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून काहीतरी विचारावं, काहीतरी माहिती त्यांच्याकडून घ्यावी. म्हणून आता काय स्वतःच्या म्हणजे बुद्धीनेच चालू आहे. जे चालू आहे ना ते स्वतःच्या बुद्धीने चालू आहे. जसं सुचतं आहे, जसं येतं आहे तसं व्हिडिओ एडिट करणं, अपलोड करणं तसं मग स्वतःहून करते. म्हणजे सगळेच स्वतःहून करतात. पण असं एक असं वाटते कुणीतरी पाहिजे होतं या क्षेत्रात आपल्या म्हणजे रिलेटिव्हमधलं पण की ज्यांना कॉन्टॅक्ट करून आपण विचारलं असतं की कसं काय करायचं पुढे काय नाही, किंवा माझे काही चुकत असेल तर मला काहीतरी नवीन सजेशन द्या. पण तसं कोणीच नाही आहे. आणि खूप विचार करते की चुकीचा मार्ग तर नाही निवडला ना मी. बघू आता यातही काहीतरी करून बघू. ट्राय झाला तर चांगलंच, म्हणजे सक्सेस झालं तर ट्राय करून बघणं काम आहे. नाहीतर मग काय परत काहीतरी दुसरा विचार करावा लागेल. म्हणून म्हटलं तर घरी बसून करतात सगळे, आहे मोबाईल जवळ तर थोडं ट्राय करून बघू. 1 महिना 2 महिने 6 महिने नाही सक्सेस झालं तर शेवटी काय सोडून देऊ. पण आता बघू एकदा ट्राय करून तरी. म्हणून मग काहीतरी चालू आहे असं म्हणून चालू आहे. पण करते विचार यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ बघून थोडंफार काहीतरी म्हणजे चेंजेस करते. परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखी काहीतरी लक्षात येते का नाही इथं आपलं चुकलं. परत पुढच्या व्हिडिओमध्ये ते सुधारणा होते. आता हे असं चालूच राहणार आहे. आता कधीपर्यंत सुधारणा होत राहतात आणि कधीपर्यंत चुका होतात माझ्या हातून ते काय सांगा. आता कळेल अजून ते पुढे. तर असं आहे. मग आता काय बघू. जे आपण देवाला स्नान दिलं ते ना ते मी थोडं थोडं करून कुंडीत टाकेल. म्हणजे जेणेकरून काय होईल ना की ते पाणी पायाजवळ पण येणार नाही आणि कुंडीतून खाली पण येणार नाही. असं करून हे पाणी सर्व झाडांना थोडं थोडं करून देऊन देईल. कारण की ते पाणी खूप पवित्र असते बरं. असं करून हे पाणी असं छान मी देवाला स्नान देऊन, आणि आमच्या इथं देवाला स्नान वगैरे दिलं की विडा अवसर वगैरे करतात. जेवढं घरात उपलब्ध होतं तेवढ्यातच मी विडा अवसर केलेला आहे. दिवाणी अगरबत्ती लावून छान असे. आता संध्याकाळी पूजा अवसर वगैरे करून आणि देवपूजा विस्तारेल. आणखी मेन म्हणजे प्रसाद जोड वगैरे विस्तारून ठेवून देईल.